महायुतीमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कल्याण डोंबिवली मतदारसंघावरनं तिढा निर्माण झाला होता। दरम्यान आता नारायण राणेंनी आपल्या स्वतःच्या उमेदवारीबद्दल स्पष्ट संकेत दिलेत, तर दुसरीकडे कल्याण डोंबिवली मधला वादही सुटताना दिसतोय। पाहूया त्या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। राजापूर चौथा आहे। चारही मतदारसंघांनी मला लीड दिलं ना, मी जिंकलो समजा। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरनं शिवसेना भाजपत रस्सीखेच सुरू आहे। मात्र शनिवारी नारायण राणेंनी या मतदारसंघातनं आपल्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले। सिंधुदुर्गातील 4 मतदारसंघात लीड मिळाल्यास माझा विजय निश्चित होईल, असं विधान नारायण राणेंनी केलंय। सिंधुदुर्गातले 8 तालुके 3 मतदारसंघ, राजापूर चौथा आहे। चारही मतदारसंघांनी मला लीड दिलं ना, मी जिंकलो समजा। बाकीचे प्लस हे आहे ना, पुढचे चिपळूण, विक्रोळी, संगमेश्वर वगैरे हे सगळे प्लस होतील। मग अधिक 2 लाखांनी यायचं आहे ना, ती तिकडची मतं। दरम्यान 2 दिवसात रत्नागिरी सिंधुदुर्ग संदर्भात निर्णय होणार असल्याचंही नारायण राणेंनी स्पष्ट केलंय। पक्षानं दिलेली जबाबदारी चोख पद्धतीनं पार पाडणार असल्याचंही राणेंनी यावेळी म्हटलंय। पक्षाने जर सांगितलं की बाबा हा उमेदवार आहे आणि त्यात आपलं असलं तर आपण काम करायचं नाही। काय उशीर होत नाही, अजून तारीख संपलेली नाहीये, त्यामुळे या 2 दिवसात होईल ना। इथल्या रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या जो उमेदवार त्याची कॅपॅसिटी आहे, दिवस कमी लागले तरी विजय खेचून आणायचं। साळवीने काय केलं, आता राजन साळवी आणि विनायक राऊतने काय केलं, या निवडणुकीला नारायण राणेंची डिपॉझिट जप्त करून आपण निवडून यायचं, म्हणजे कळेल की राजन साळवी आणि विनायक राऊतांनी काय केलं। रत्नागिरी सिंधुदुर्गवर शिंदेचे आमदार उदय सामंत आणि किरण सामंतांनीही दावा सांगितलाय। मात्र दुसरीकडे नारायण राणेही या मतदारसंघावर भाजपचाच दावा असल्याचं म्हणतायत। अदखलपात्र कोकणातला एक नेता म्हणाला की किरण सामंतांनी राणेंनी दम दिला म्हणून उमेदवारी मागे घेतली। पहिली गोष्ट, कुठेही उमेदवारीचा दावा आम्ही सोडलेला नाही। शिवसेना म्हणून, महायुतीतले उमेदवार म्हणून आजही आमचा दावा कायम आहे। त्याच्यामुळे महायुतीचाच उमेदवार निवडून जाणार याच्याबद्दल तिळमात्रही शंका नाही। गेलाय कसं, आम्ही माझं मत सांगितलं, हा आमचा मतदारसंघ मिळाला। दोन्ही पक्षांनी दावा केला, दावा करू दे ना, पण आम्हाला वाटतं आम्हाला मिळावा। भाजप म्हणते की गुल्हाल आमचं उडणार, शिवसेना म्हणते गुल्हाल आमचं उडणार। आता मी त्याच्यावर का बोलू। कुठचं प्रेशर होतं, काय प्रेशर होतं मला माहित नाही, पण एका सीटसाठी लढत असताना बाकीचे 5 जणांचे बळी गेलेत। म्हणजे त्या एका सीटसाठी ते गायब होते असं तुम्हाला म्हणायचं? मला एवढंच म्हणायचं की एका सीटसाठी भांडत असताना 5 जणांचे त्यांच्या सोबत जे गेले त्यांचे बळी दिले। ज्यांनी त्यांना दिली साथ, त्यांचा त्यांनी केला घात। घरात बसून उंटावरून शेळ्या हाकता येत नाहीत, त्याला प्रत्यक्ष फील्डवर जावं लागतं आणि ते आम्ही काम करतोय। त्यांच्याकडे अजेंडा पण नाही, झेंडा पण नाही, अशा लोकांनी नॅशनल पार्टीची काय परिस्थिती केली आहे
ती नॅशनल पार्टी जी काँग्रेस आहे त्यांनी विचार करावा. ज्याची जी कुवत आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी जे आहे त्या ठिकाणी वक्तव्य त्या ठिकाणी केले पाहिजे. आपल्या कुवतीपेक्षा जास्त वक्तव्य जे आहे ते झेपत नसतील तर करू नका. कल्याण डोंबिवलीमध्ये स्थानिक भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी श्रीकांत शिंदेंना विरोध केला होता. मात्र त्यानंतर रवींद्र चव्हाणांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांचं मत जाणून घेतलं. आशिष शेलार असतील की रवी चव्हाण असतील, त्यांनी सुद्धा त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे की आमची जबाबदारी आहे कल्याणची सीट निवडून आणण्याची, तशीच आमची ही जबाबदारी आहे भिवंडीची सीट निवडून आणण्याची. म्हणून यामध्ये आता वाद राहणार नाही. जे कार्यकर्ते तिकीट मिळण्याच्या पूर्वी आपल्याला तिकीट मिळावं म्हणून आग्रही होते, आता ते सर्वजण महायुतीचा प्रचार करतील. आता कोणताही वाद त्या ठिकाणी येणार नाही. या कल्याण लोकसभेतून देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी कालच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा केलेली आहे. आम्ही त्या घोषणेचं स्वागत करतो आणि महायुतीचे उमेदवार म्हणून डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांना प्रचंड बहुमतांनी निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे गणपत शेठवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते पूर्ण ताकदीने काम करतील. एकीकडे कल्याणमधील भाजप कार्यकर्त्यांनी श्रीकांत शिंदे यांना विरोध केला. मात्र त्यानंतर काही तासातच देवेंद्र फडणवीसांनी कल्याणमधनं श्रीकांत शिंदेंची उमेदवारी घोषित केली. श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत. भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे पूर्ण ताकदीने. आणि मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतांनी डॉक्टर श्रीकांत शिंदेंना कल्याणमधनं आम्ही सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई, रासपा आमची जी एक बृहद युती आहे ही युती त्या ठिकाणून त्यांना निवडून आणेल हा मी विश्वास करतो. खूप मला ऐकून आनंद झाला की त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. परंतु थोडंसं मला एक कन्फ्युजन आहे किंवा शंका आहे की श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे, तर त्यांचं चिन्ह काय असेल, कमळ का धनुष्यबाण, ते त्यांनी ठरवलं आहे का की कुठल्या चिन्हावर ते लढणार आहेत? आणि ह्याच्यासाठीच हा अट्टहास केला होता का? ही नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे की त्यांची उमेदवारी देवेंद्र फडणवीस जाहीर करतील. जे मोठे मोठे वल्गना करत होते, वाघ फिरत होते या ठिकाणी की आम्ही लढू, इथून कोणी कोणी नावं घेतली, कुठल्या नेत्यांची नावं होती या ठिकाणी. आदित्य ठाकरे गेले कुठे, वरुण सरदेसाई गेले कुठे, अजून कोण कोण नेते होते या ठिकाणी की आम्ही लढू या ठिकाणी. अरे ह्यांचं धोरण असं आहे की या ठिकाणी मतदारसंघामध्ये जी कामं झालेली आहेत ही कामं पाहून जी आहे त्यांची कोणाची हिंमत जी आहे कल्याण लोकसभेमध्ये उभं राहण्याची झाली नाही, म्हणून एका कार्यकर्त्याला त्या ठिकाणी उभं केलं. 2019 कल्याण डोंबिवलीमधील आकडे बघितले, श्रीकांत शिंदेंविरोधात राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांचं आव्हान होतं. या निवडणुकीत श्रीकांत शिंदेंना 5,59,723 मतं, तर बाबाजी पाटलांना 2,15,380 मतं मिळाली होती. 3,44,000 मतांच्या अंतरानं श्रीकांत शिंदेंनी विजय संपादन केला होता. महायुतीत एकीकडे रत्नागिरी सिंधुदुर्गवरनं तिढा सुरू आहे, तर दुसरीकडे ठाण्याच्या जागेवर अद्यापही उमेदवार जाहीर न केल्यामुळे विरोधकांनी शिंदेंना डिवचलाय. त्यामुळे महायुतीचा जागा वाटपाचा तिढा कधी सुटणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.